हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती पुणे जिल्हा परिषदची मी सांगणार आहे. याच्या अगोदर म्हणजे ह्या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही तर या टेलिग्रामवर म्हणजे यूट्यूबवर पाहायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदची माहिती तुम्हाला भेटणार आहे. उदाहरणामध्ये पुण्यातलं सांगायचं म्हटलं तर पुणे मनपा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे झडपी, आता हे घेणारच आहे. त्यानंतर पिंपरी PCMC, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, हे पुण्यातले सर्वच RTI म्हणजे यूट्यूबवर टाकलेले आहेत, ते बघून घ्या. आज मी झडपी घेणार आहे. त्याच्यानंतर पूर्ण जिल्हा परिषद नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत, ठीक आहे. कोल्हापूरपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील नागपूर आहे, कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, जळगाव आहे, धुळे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नाशिक आहे. आधी इतर सर्व जिल्हा परिषदची माहिती RTI थ्रू इथं टाकलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये. खाली डिस्क्रिप्शन पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. नांदेड आहे, जालना, परभणी और छत्रपती संभाजीनगर असेल, सर्व जिल्हा परिषदची माहिती दिलेली आहे. आज मी तुम्हाला पुणे जिल्हा परिषदची माहिती RTI देणार आहे मित्रांनो. RTI थ्रू आलेली माहिती आहे. 8 तारखेला हे आलेलं आहे, पण मी टाकलेलं नाही कारण ही 24-25ची संस्मान्यता असल्यामुळं. पण ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला एक माहिती सांगतो. 8/1/2026ला आलेला आहे, पण 2024-25 हा जी संस्मान्यता आहे. आता 25-26 संस्मान्यता पुणे झडपीची झालेली नाही आहे, पुणे मनपाची सुद्धा झालेली नाही आहे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पण झालेली नाही मित्रांनो, ठीक आहे. ते होईल तेव्हा मी तुम्हाला माहिती देईनच. बघा, 24-25ची संस्मान्यता आहे. तुम्हाला आता काय सांगितलं, 24-25च्या संस्मान्यतेनुसार ते RTI ही माहिती आहे, ठीक आहे मित्रांनो. आता हे सर्व काही जास्त वेळ घेत नाही. रिक्त पदांचा तपशील, ओरिजिनल विभागीय आयुक्त कार्यालय पुणे मागासवर्ग कक्षाची माहिती आहे मित्रांनो. ओरिजिनल तपासलेलं रोस्टर आहे, त्यामुळे हे माझ्या नावानंच RTI आहे, तुम्ही पाहू शकता हे, ठीक आहे. तुम्हाला हे मी डिटेलमध्ये सांगेल. कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ऑथेंटिक माहिती पूर्ण तुम्हाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची, महानगरपालिकांची आणि इतर नगरपरिषदेची रिक्त पदांचा तपशील तुम्हाला मी इथून आता 25-26 नुसार टाकत जाईल. माझ्याकडे 2/25-26 नुसार रिक्त पदांचा तपशील आलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये ते टाकत जाईल. कोणत्या जिल्हा परिषद ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑथेंटिक माहितीसाठी मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो, ठीक आहे. पाहून घ्या. आता बिंदू नामावली पडताळणीचं तुम्हाला सांगितलं, ओरिजिनल रोस्टर आहे 24-25च्या संस्मान्यतेनुसार पुणे झडपीचं, ठीक आहे. आता 10,728 पदांचा ही आकृतीबंध इथं बिंदू नामावलीसाठी आहे. एकूण हे सर्व रिक्त पदांचं तपशील जे दिलेलं आहे हे सर्व आकडा आहे, काही महत्त्वाचं नाही. 20/3/2025 पर्यंतचा सर्व दिलेलं रिक्त पदांची संख्या 24, हे सर्व दिलेलं आहे. 451 पदे. आता हे वाढलेत, आता हे परत वाढलेत बघा, 205, हे सर्व हे काय महत्त्वाचं तुम्हाला फायनल दाखवतो शेवटपर्यंत, ठीक आहे. आता 23-24चा आकडा आहे, ठीक आहे. आता 24-25 पाहिजे आपल्याला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी 22 ते 25पर्यंतचा तपशील घेतलेला आहे याच्यामध्ये, हे सर्व, ठीक आहे. सर्व आहे याच्यामध्ये. आता हे तुम्हाला काही महत्त्वाचं नाही, फक्त तुम्ही डायरेक्ट तपशील रिक्त पदांचा तपशील पाहा. 24 अखेरचे तपशील सांगितले त्याने बघा. 24 अखेरची किती आहे, 747 पदे. एकूण 10,728. भरलेली पदे किती, 9,981 पदे, ठीक आहे. एकूण पदे मग किती रिक्त राहिली आपल्याकडे मित्रांनो, किती रिक्त राहिली बघून घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये काय आहे, 747. आता परत संख्या वाढेल, ठीक आहे. शिक्षक भरती बिंदू नामावली 20/3/2025ला यांनी टाकलेलं होतं पत्र, त्यानुसार हे RTI आहे मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय आहे गडबड, की आता जे आहे 2024-25ची संस्मान्यता झाली रिसेंटमध्ये. आता 2025 आणि 26ची संस्मान्यता आपल्या भरतीसाठी ग्राह्य येणार आहे 1 मे 2026पर्यंतचे रिटायरमेंट ॲड करून. ही मला 2 जिल्हा परिषदेची माहिती आलेली आहे, मी ती टाकणार आहे 25-26च्या संस्मान्यतेनुसार. हे आपल्या भरतीसाठी व्हॅलिड असणार आहे, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जे आहे हे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, मित्रापर्यंत पाठवा. सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, कारण इथून तुम्हाला ऑथेंटिक माहिती आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 24-25च्या संस्मान्यतेनुसार जवळपास महाराष्ट्रातील 15+ जिल्हा परिषद महानगरपालिकेची माहिती अकॅडमी ह्या चॅनलवरती टाकलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आणि काही टाकलेलं नाहीत सातारा सांगलीचे, कारण 24-25 संस्मान्यताची माहिती देणं तुम्हाला काय मला योग्य वाटत नाही, तुम्ही टाकलेलं नाही आहे. परंतु आता ती मी टाकणार आहे मित्रांनो, ठीक आहे. आवर्जून टाकणार आहे. त्यामुळे जो कोणी नवीन असेल त्या मित्रापर्यंत पाठवा तुम्ही. आता मी तुम्हाला डायरेक्ट रोस्टरची माहिती सांगणार आहे. पहा, बिगर पेसा आणि पेसा क्षेत्रासंदर्भामध्ये बिगर पेसाची आहे 10,728 पदे आहेत, ठीक आहे. 100% मंजुरी आहे. रिक्त पदांचा तपशील 31 ऑगस्ट 2025पर्यंतचा आहे आत्ता रिसेंटसाठी, ठीक आहे. ऑगस्ट
तपशीलचा 25पर्यंत. याच्यामध्ये थोडंफार जागांमध्ये कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो, ते पाहून घ्या तुम्ही आता. ठीक आहे. अनुसूचित जातीसाठीचं तपशील पहा. 1395 मंजूर पदे आहेत, 1244 एकूण भरलेली पदे आहेत, 151 भरावाची पदे आणि 31 ऑगस्ट 2025पर्यंत 14 ॲड केले तर 165 जागा एस टीच्या आहेत मित्रांनो इथं पुण्यात. किती? तब्बल 165 जागा. तुम्ही समजून जा किती खूप संख्या आहे मित्रांनो. ठीक आहे. अनुसूचित जमाती 7% रिझर्वेशन प्रमाणे 751 मंजूर पदे, त्यापैकी 588 भरलेली आहेत आणि भराव्याची पदे 163. 31 ऑगस्ट 2025पर्यंत भराव्याची 7 पदे, एकूण झाले 163 + 7 म्हणजे 170 पदे इथं भरावायचे आहेत एस सीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे विजा विशेष विजामध्ये 322 मंजूर पदे, भरलेली पदे 296 आणि भरावाची पदे 26 + 31 ऑगस्ट 2025पर्यंत 2 म्हणजे एकूण 28 पदे ते भरावायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो भज ब, हे 268 पदे मंजूर आहेत, भरलेली 248 आहेत, भराव्याची 20 आहेत, अजून 3 ॲड केलेले आहेत म्हणजे एकूण 23 जागा इथं भरायला पाहिजे मित्रांनो. ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, ते टेलिग्राम लिंक जॉईन करा, त्याच्यामध्ये तुम्हाला ही PDF स्वरूपात भेटेल. ठीक आहे. त्यामुळं आणि नवीन असेल सबस्क्राईब करा, अशी तुम्हाला माहिती मी देत जाईल. ठीक आहे. भज क मित्रांनो, NTCचं थोडंसं विषय अवघड आहे इथं. बघा 375 पदे मंजूर आहे, भरलेली 468 आहेत मित्रांनो. म्हणजे बघा इथं अतिरिक्त झाला. आता बघा इथं 93 अतिरिक्त दिसते, म्हणजे इथं तुम्हाला सांगतो अधिक म्हणजे अतिरिक्त. ठीक आहे. अतिरिक्त म्हणजे पहा मित्रांनो, 93 पदे अतिरिक्त आहेत. 31 ऑगस्ट 2025पर्यंत 5 पदे भरायची, म्हणजे 93तून 5 मायनस केले तरीही 88 पदे NTCची मित्रांनो. किती इथं NTC किती? 88 पदे अतिरिक्त आहेत मित्रांनो. विचार करा बिंदू नामावली इशू कसा भयानक आहे ते. ठीक आहे. 88 पदे अतिरिक्त आहेत. त्याच्यानंतर भज ड 215 भरलेली मंजूर पदे आहेत, 215 भरलेली आहेत म्हणजे 0 इथं भरायची पदे आणि 31 ऑगस्ट 2025पर्यंत 3 पदे भरायची म्हणजे एकूण रिक्त पदांचा तपशील किती तर 3 आहे मित्रांनो. ठीक आहे. दुसरा आहे विशेष मागास प्रवर्गामध्ये 215 मंजूर, 203 भरलेली, 12 भराव्याची, 31 ऑगस्ट 2025पर्यंत 0 भरावायची म्हणजे एकूण 12 पदे इथं भरल्या जाते. आता येईल मित्रांनो कोण आहे? इतर मागासवर्गीय OBC आपण ज्यांना म्हणतो. 2038 पदे इथं मंजूर आहेत, 1942 पदे भरावायची आहेत आणि भरलेली आहेत. भराव्याची पदे 96, 31 ऑगस्ट 2025पर्यंत 136 पदे, 96 + 36 किती झाले? 132 पदे इथं OBCचे आहेत मित्रांनो. OBCचे 132 पदे भरावायचे आहेत. आता ओपनचे सांगतो. आता अराखीव, आता अराखीवमध्ये SCBC आणि SCBC आणि EWS 2 बदल होतील, ते सांगणारच आहे समोरचा ह्याच्यामध्ये. पहा एकूण आहे 5149 पदे मंजूर आहेत, भरलेली आहेत 4777 आणि त्याच्यानंतर 29 पदे तिथे ॲड होतील. 372 भरावायचे आहेत, 106 31 ऑगस्ट 2025पर्यंत आहे भरावायची म्हणजे 476 पदे इथं रिक्त आहेत. त्याच्यामध्ये EWS SEBC. ठीक आहे. हे आता येतील समोर. एकूण 923 पदे रिक्त आहेत. आता मित्रांनो जेव्हा नवीन आरक्षण लागू झालेलं आहे SCBC EWS त्या संदर्भामध्ये, ठीक आहे, ते आरक्षण 31/8/2025पर्यंत SCBC या प्रवर्गासाठी जे मराठा बांधव आहेत आपले त्यांच्यासाठी आणि त्यानंतर EWS, ठीक आहे, EWS जी इतर लोक त्याच्यामध्ये सर्व जे उत्पन्न गटातील येतात त्या लोकांसाठीची जागा बिंदू कशात दिलेल्या आहेत ओपनमधनं कमी करून ते पाहता. ठीक आहे. 92 दिलेले आहेत, 92.3 हे पदे दिले म्हणजे 92 पॉईंट जर 5च्या प्लस झालेलं असतं तर तिथं 93 पदे झाली असती मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 0.5च्या खाली जर संख्या खाली आली तर ते संख्या मागची घेतली जाते, पुढची आली तर पुढची घेतली जाते. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हां, त्यामुळे मित्रांनो हे जागा जे आहेत त्या एकूण इथं म्हणजे 92 पदे हे SCBC प्रवर्गासाठी मुलांसाठी आलेले आहेत मित्रांनो, एकूण SCBCसाठी. ठीक आहे. त्यानंतर आता इथं पहा 93, आता इथं 123.3 पूर्णांक म्हणजे 3 आले म्हणजे तर 123 आले. ही 123 पदे हे मित्रांनो परत 29 मायनस केली कारण ते अतिरिक्त होती EWSमधून, त्यामुळे 94 पदे ही याच्यात आलेली आहे. असे एकूण मित्रांनो 94 पदे ही EWSसाठी आहेत. EWSसाठी 94, त्यानंतर SEBCसाठी मित्रांनो किती आहेत 92 पदे. तर इथं सर्व होऊन फायनल रोस्टर काय होईल मग आपलं
ती आपण आता लक्षात असू द्या. ठीक आहे. पहा आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, मागं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलंच आहे. पहा, SC 165, ST 170. ठीक आहे. त्याच्यानंतर विजा अ 28, भज ब 23, भज क 88 पदे अतिरिक्त आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर भज ड 3 पदे, विशेष मागास प्रवर्ग 12 पदे. ठीक आहे. 12च आहे ना, विशेष मागास प्रवर्ग 12 पदे बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्गीय 132 पदे, SCBC 92 पदे, त्यानंतर EWS 94. ठीक आहे. SCBC 92, EWS 94, ओपनला 292. म्हणजे टोटल पदे किती झाले मित्रांनो? 923. विचार करा, खूप मोठी संख्या. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदला भेट दिल्याच्यानंतर सांगितलेलीच होती. कीर्ती नलावडे जी मॅडम आहेत, सहाय्यक उपायुक्त मागासवर्ग कक्ष पुणे, इथून ही माहिती आपल्याला आपल्या नावानं आलेलीही आहे मित्रांनो. ठीक आहे. असेच तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये आता फरक काय माहिती तुम्हाला सांगतो. इतर जिल्हा परिषद हे माझ्या नावानं RTI आहे. पुण्यातले सर्व तुम्हाला सांगतो, पुण्यामधील PCMC असेल, PMC असेल, ZP असेल, इतर सर्व जिल्हा परिषद, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल, सातारा आहे, सांगली आहे, इथं पुणे आज मी सांगितले, सर्व RTI माझ्याकडे आहे. 24-25च्या संस्मानितेनुसार ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे वेळोवेळी. नागपूर विभागातले रोस्टर आहे, नागपूर आहे, अमरावती विभागातले अमरावती, सर्व सांगितलेले आहेत. तुम्ही सर्व जुने व्हिडिओ काढून बघा, ते सांगितलेले आहेत. काही बाकी आहेत ते सांगणारच आहे. परंतु आता 25-26च्या संस्मानितेचे माझ्याकडे 2 आलेले ते पण तुम्हाला सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. त्यामुळं हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत तुम्ही शेअर करा, आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी तुम्हाला मी ऑथेंटिक आणि माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ही ग्राउंड रिॲलिटी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ही सर्व हे रोस्टर आहे मित्रांनो. असं मागासवर्गीय कक्षाकडनं आलेलं रोस्टर असते, बिंदू नामावली तपासणी केलेलं. ठीक आहे. आपल्याकडे सर्व ओरिजिनल रोस्टर आहेत मित्रांनो, आणि काही जिल्हा परिषदची आलेली माहिती आहे, ते सर्व तुम्हाला माहिती वेळोवेळी मी देण्याचा प्रयत्न करेन, ऑथेंटिक आणि सत्य मित्रांनो. ठीक आहे. धन्यवाद.